शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या 108व्या जयंतीनिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। आज 11 फेब्रुवारी रविवारी रोजी गोंदिया जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या 108व्या जयंतीनिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 14 गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा, शेतकऱ्यांचा तसेच पत्रकारांचा सत्कार या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला। स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकाच दिवशी 22 शाळा उघडल्या आणि जिल्हा परिषदेला दान केल्या। त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात शेकडो शाळा महाविद्यालय उघडले असल्यानं गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता इतर ठिकाणी जावं लागत नाही। त्यामुळे त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो। यावर्षी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 14 गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। तर या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या कार्याची माहिती दिली। या सुवर्ण पदक वितरण सोहळ्याला देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल माननीय रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, मंत्री माननीय हसन मुश्रीफ, पालकमंत्री गोंदिया माननीय धर्मराव बाबा आत्राम, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील विविध राजकीय नेते आणि मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी नागरिक उपस्थित होते। मनोहरभाई पटेल का ये बैकग्राउंड देना आपके लिए जरूरी था ताकि आपको आइडिया आए कि यहाँ पर शिक्षा का हम महत्व, यहाँ पर हम क्या रखते हैं और हमारी संस्था इसका जनक है, ये हमको आपको बताना है। दूसरी बात ये है सर कि हमारे यहाँ पर मनोहरभाई पटेल को कृषि के साथ बहुत लगाव था और उन्होंने हमारे दोनों जिले में सिंचाई के मामले में बहुत काम किया और सिंचाई और कृषि और हमारे शिक्षा ये क्षेत्र में उनका हमेशा योगदान रहा। 1952 से वो चुनाव लड़े, जीते, कई बार लड़े। उनके कार्यकाल में उन्होंने राजनीतिक भी बहुत ऊंचाइयां देखी, कांग्रेस पार्टी के वो अध्यक्ष भी रहे, बहुत सारी चीजें उन्होंने उपलब्धियां प्राप्त की। साथ साथ में उन्होंने कभी भी अपना गांव, अपना दायित्व, अपना जिला कभी उन्होंने भूले नहीं और आखिरी अंतिम आदमी के साथ वो जुड़े रहे और यही उनकी विशेषता थी सर। मैं भी राजनीति में आया क्योंकि आप यू आर अ फादर फिगर। परसों आपका आशीर्वाद मैंने उनके एब्सेंस में लिया, आपको मालूम है, संसद में। तो मैं आपको यही आपको कहना चाहूंगा कि वो इस हमारे दोनों जिले के लिए एक अलग पहचान रखने वाले, एक अलग उनके प्रति लोगों का लगाव था। शिंदे साहेब, तुम्ही इथे आले, स्वागत आहे, पण काही ना काही या गोंदियाला, म्हणजे आम्हाला, मला व्यक्तिगत नको, या गोंदियाला आपण काही ना काही देऊन जावं, भंडारा गोंदिया जिल्ह्याला देऊन जावं, ही पण आमचा मूळ उद्दिष्ट आहे। तुमचा आम्ही खूप सन्मान करतो, तुम्ही पण आम्हाला खूप प्रेम करता, पण काही ना काही इथे देऊन जावं, त्या अर्थानं आमच्या गोंदिया जिल्ह्याचा, भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल। न्यूज 15 मराठीसाठी आकाश बालदे, गोंदिया।